विनंती असेल सर्व उपस्थित मान्यवर आपल्याला विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. आपण आपला मुलाचा वेळ इथे आम्हाला दिलाय. आपण थोडक्यात या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आटपणार आहोत. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. माणिक 11 संघाकडून तेच कित्ता इथे मात्र अंतिम सामन्यामध्ये माणिक 11 संघाकडून तेच कित्ता इथे मात्र अंतिम सामन्यामध्ये गिरवला गेला. दोन्ही संघ विनंती असेल प्रथमेश भाटकर आपण या. आपण स्थानपन्न व्हायचे. त्यानंतर जितू चाळके आपण स्थानपन्न व्हा. संघ कर्णधार हर्षल कांबळे आपली पूर्ण टीम घेऊन आपण लगेचच आमच्या मुख्य मंचापाशी जोडले जा. प्रथमेश भाटकर, बाबा पवार, गुरुजी पालवकर आपल्याला विनंती करतोय. आणि त्यानंतर कौशिकजी नागवेकर आपल्याला विनंती करतोय आपण आमच्या मुख्य मंचापाशी जोडले जायचे. सुयशजी नागवेकर आपल्याला विनंती करतोय आपणही आमच्या मुख्य मंचापाशी जोडले जायचे. रामेश्वरवाडी क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आपल्याला विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर घ्यायचे म्हणजेच मुख्य मंचापाशी त्वरित जोडले जायचे. चला विनंती असेल माणिक 11 हर्षल कांबळे आणि पूर्ण टीम विनंती करतोय. प्रशांतजी चाळके सर आपण स्थानपन्न व्हा. जितू चाळके संघ कर्णधार संघ मालक म्हणून आपण स्थानपन्न व्हायचे. हर्षल कांबळे संघ कर्णधार म्हणून आपण त्वरित या. आणि त्यानंतर प्रथमेश भाटकर म्हणजेच बंटी भाटकर आपल्याला विनंती करतोय आपण त्वरित यायचे. दोन्ही पंच सज्जदजी दरवेश आणि तदनंतर मंदार सनगरे मंदारजी सनगरे आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचे.
विनंती असेल आमचा कॅमेरा अँगल आहे तिकडे कोणी थांबू नका, थोडंसं सहकार्य करा सर्व खेळाडू. कॅमेरा अँगल त्यामुळे आपण थोडंसं बाजूला व्हा, सर्व पाठी राखे. मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला आपण जे आहात डीजेच्या समोर. कैलासवासी रवींद्र उर्फ बंधू मयेकर यांच्या स्मरणार्थ रणझुंजा प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवला. मनोरंजन चिंचकरी आणि तदनंतर रणझुंजार सोमेश्वर या दोन संघांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडण्या अगोदर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण पार पाडणार आहोत. पहिला सत्कार समारंभ कांचनताई नागवेकर यांचा इथे मात्र पार पाडतोय. मी विनंती करेन सुप्रियाजी मयेकर यांच्या शुभ हस्ते कांचनताई नागवेकर यांचा सत्कार समारंभ, ही मायेची शाल आणि हा पुष्पगुच्छ इथे मात्र त्यांना प्रदान केला जातोय. रोख रक्कम यांनी आम्हाला सुपूर्द केली आहे. कांबळे संघ कर्णधार म्हणून आपण स्थानपन्न व्हायचे. प्रशांत चाळके यांचा सत्कार निलेश मयेकर यांच्या शुभ हस्ते केले जाईल. विनंती असेल निलेश मयेकर सर आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी चाळके सर यांचा इथे आपण सत्कार करावा. मायेची शाल आणि हा पुष्पगुच्छ इथे मात्र त्यांच्या पाठीवर पांघरला जाईल. प्रशांतजी चाळके सरांचा हा सत्कार. सोमेश्वर गावचे तडफदार नेतृत्व आणि उपसरपंच उत्तमजी नागवेकर यांचा सत्कार निलेशजी मयेकर करतील. मायेची शाल आणि हा पुष्पगुच्छ सोमेश्वर गावचं उपसरपंच तडफदार नेतृत्व तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे उत्तमजी नागवेकर यांचा सत्कार आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपजी कीर यांचा इथे सत्कार सूरजजी मयेकर हे करताना आपल्याला पाहायला मिळतील. सूरज मयेकर यांच्या शुभ हस्ते प्रदीपजी कीर यांचा इथे सत्कार केला जातोय. थँक्यू डीजे. तदनंतर प्रथमेश भाटकर म्हणजेच बंटी भाटकर यांचा इथे सत्कार अभि बोरकर हे करताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहिले गेले तर माणिक इलेव्हन संघाचे संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. भाटकर कोण प्रीमियर लीगचे आयोजक, कुर्तडे प्रीमियर लीग साठी मुलाचं सहकार्य, अनेक स्पर्धांसाठी मुलाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभतं. प्रकाशजी मयेकर यांचा सत्कार अभिजी बोरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रकाशजी मयेकर यांचा सत्कार इथे मात्र पार पडत असताना तन्वी कुंभार मॅडम यांचा सत्कार सुप्रिया मयेकर मॅडम करतील. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ त्यांच्या हाती सुपूर्द केला जातोय.
मॅडम यांचा सत्कार कांचनताई नागवेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। ही मायेची शाल आणि पुष्पगुच्छ त्यांच्या हाती सुपूर्द केला जातोय। नंतर ऋतिका मयेकर आणि तन्वी मयेकर, रवींद्र मयेकर यांच्या या कन्या यांचा सत्कार समारंभ कांचनताई नागवेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। यथोचित सन्मान हा दोघींचा इथे केला जातोय। मायेची शाल आणि पुष्प रवींद्र मयेकर यांच्या या कन्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना आमंत्रित केले गेले। तन्वी मयेकर आणि ऋतिका मयेकर यांचा सत्कार इथे मात्र पार पडत असताना त्यानंतर आमंत्रित करेन मंगलमूर्ती आर्ट संघाचा संघ कर्णधार आणि संघ मालक जितू चाळके जरूर अंतिम सामन्यामध्ये पराभव झालाय, सन्मान केला जातोय सूरज मयेकर यांच्या शुभ हस्ते। मायेची शाल आणि हा पुष्पगुच्छ इथे मात्र त्यांच्या हाती सुपूर्द केला जाईल। वैभवजी साळवे यांचा इथे सन्मान जी बातडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय। आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी गेले 3 दिवस आम्हाला पंच म्हणून लाभले। पंचांची भूमिका महत्त्वाची असते आणि ते पंच मंदार सनगरे आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचा सत्कार इथे मात्र केला जातोय। सुबोधजी कुंभार यांच्या शुभ हस्ते ही मायेची शाल आणि हा पुष्पगुच्छ जरूर चांगली पंचगिरी हातकंबा गावातून इथपर्यंत रोज दाखल होतात। इथून पुन्हा एकदा आपल्या घरी दरवेश यांचा इथे सत्कार इथे मात्र करत असताना सुबोध कुंभार आपल्याला पाहायला मिळतील। गावकडी गावातून चांगली पंचगिरी आपल्या करताना पाहायला मिळतील। आणि त्यानंतर माणिक इलेव्हन संघाचे कर्णधार हर्षल कांबळे जरूर कर्णधार होता, थोडस बोलायला लागेल म्हणून तू पाठी राहील असे माहिती आहे। आणि सिनियर खेळाडूला मान दिला जातोय। प्रवीण भाटकर यांचा सत्कार मितेश बोरकर इथे मात्र करताना पाहायला मिळतील। थँक्यू डीजे। प्रवीण भाटकर थोडंसं आपण थांबायचंय। पहिलं पर्व कैलासवासी रवींद्र मयेकर यांच्या स्मरणार्थ हे आयोजित केले गेलं रणझुंजार प्रीमियर लीगचा थरार आणि आपला संघ विजयी झालाय अंतिम सामन्यामध्ये। याबद्दल आपण या स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघाबद्दल जरूर 2 शब्द बोलावे। धन्यवाद अगोदर मंडळासाठी। चांगल्या प्रकारचं आयोजन रणझुंजार सोमेश्वर या संघाने केलेलं आहे आणि आम्हाला इकडे फायनलपर्यंत येण्याची संधी मिळाली। आम्ही चांगला खेळ करून दाखवला। सगळ्या प्लेयरांना बेस्ट ऑफ लक आणि उपविजेता संघाला पण धन्यवाद। जरूर धन्यवाद इथे असतील। त्यानंतर मंगलमूर्ती आर्ट संघाचा संघ मालक जितू चाळके आपल्याला ही विनंती असेल आपण या मंडळाला शुभेच्छा द्याव्यात। जितू चाळके 2 शब्द फक्त। जितू चाळके संघ कर्णधार आणि संघ मालक मंगलमूर्ती आर्ट संघाचे आपल्याला पाहायला मिळतील। हॅलो नमस्कार सगळ्यांना आधी धन्यवाद। मंगलमूर्ती आर्ट करून संघ जो घेतला तो फक्त सूरज मयेकर आणि स्मितेश बोरकर यांच्या शब्दाखातर त्यांच्या धन्यवाद की मला संघ घेण्यास प्रवृत्त केलात आणि इथपर्यंत मजल मारली मी संघ घेऊन आणि नियोजन तर खूप चांगलं होतं। एवढं बोलून थांबतो, धन्यवाद। धन्यवाद जितू चाळके। त्यानंतर आपल्याला ही स्पर्धा अभि बोरकर यांचा इथे सत्कार करतील प्रतीक मयेकर। अभि बोरकर यांचा सत्कार प्रतीक मयेकर यांच्या शुभ हस्ते पार पडेल।
त्यानंतर प्रतीक साळवे यांचा इथे सत्कार. सुबोध मयेकर यांचा सत्कार निलेश मयेकर यांच्या शुभ हस्ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर निलेश मयेकर यांचा सत्कार अभिजित बोरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सूरज मयेकर यांचा सत्कार इथे मात्र उत्तमजी नागवेकर यांना करायला सांगतोय. सूरज मयेकर यांचा सत्कार जरूर कमिटीचे एक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. हा डोलारा आपल्या खांद्यावर घेतला. सूरज मयेकर, स्मितेश असेल, तदनंतर अनेक सहकारी आणि तदनंतर स्मितेश बोरकर. तर मी आमंत्रित करेन ही स्पर्धा ज्यांनी लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तम लाईव्ह सुनमताई चव्हाण आणि गिरीश कोसरेकर सरांच्या नेतृत्वाखाली ज्यांची टीम आपण पाहतोय, सागर लिंगायत आणि पैज चाऊस जो सध्या कॅमेरामॅन म्हणून काम पाहतोय. सागर लिंगायत, आपल्याला विनंती असेल आपण समोर या, आपलाही सत्कार इथे केला जाईल. अनिकेत नागवेकर आपण या. सागर लिंगायत, आपल्याला tenniscricket.in ची पूर्ण टीम पाहायला मिळते. दिवस रात्र हे आपलं काम करत असतात. कालचा दिवस इथून आटपून पूर्णपणे प्रमोद महाजन क्रीडा संकुलला रात्री 3 वाजेपर्यंत लाईव्ह केलं आणि सकाळी 10 वाजता हे इथे दाखल होते. आपण म्हणतो की एखाद्या वेळेला की लाईव्ह वाले खूप पैसा घेतात, परंतु त्यांची मेहनत एका जागेवर बसून राहणं दिवसभर हे कठीण असतं आणि त्यांचा हा यशस्वी सन्मान आपण पार पाडलाय. आणि तदनंतर विशाल कांबळे, आपल्याला विनंती असेल आपण या. विशाल कांबळे सतत 3 दिवस आम्हाला कॉमेडीसाठी लाभले होते. आमचे मित्र प्रथमेश मिस्त्री, त्यांनी खूप सुंदर असं 3 दिवस खूप सुंदर असं रित्या त्यांनी कॉमेडी केली आहे. त्यांचा सत्कार करतील अभिजित बोरकर. आणि तदनंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचतोय, गेले 3 दिवस चांगला साऊंड इथे आम्हाला उपलब्ध करून दिला ते आमचे डीजे मास्टर शुभम. आपल्याला विनंती करेन की आपणही आपला यथोचित सन्मान इथे मात्र स्वीकारावा. समालोचक म्हणून पाहिलं जातं. तदनंतर रामेश्वर वाडी क्रिकेट क्लबचे एक सदस्य, आपल्याला विनंती करतोय आपण लवकरात लवकर या. रामेश्वर वाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सदस्य
ज्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलंय. कौशिक नागवेकर किंवा सुयश नागवेकर कोणी उपस्थित असेल तर लवकरात लवकर या. अनिकेत नागवेकर या, आपण सदस्य म्हणून आपण हा यथोचित सन्मान स्वीकारा, कारण एवढं सुंदर मैदान आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्यात. अनिकेत नागवेकर आपल्याला विनंती करतोय. जी नागवेकर आणि शरदजी नागवेकर यांनी या स्पर्धेसाठी मुलाची भूमिका पार पाडली. अगदी लाईट व्यवस्था जी मुलाची असते एखाद्या स्पर्धेसाठी, आणि तदनंतर या उन्हामध्ये आपल्याला पाण्याची गरज असते, ती पाण्याची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. उपस्थित नाही आहेत तरी आम्ही तुमचे जरूर आभारी असू, आणि असंच सहकार्य येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धांसाठी आपण पार पाडाल याची जरूर अपेक्षा करू. आणि तदनंतर सर्व कमिटी मेंबर आपल्याला विनंती करतोय आपण त्वरित पटापट या. सर्व कमिटी मेंबर आपण सर्वांचा एक सत्कार इथे मात्र करणार आहोत. हा सन्मान केला जातोय. तदनंतर मी विनंती करतोय उपस्थित मान्यवरांच्या मध्ये कांचनताई नागवेकर यांना या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा द्याव्यात आणि मार्गदर्शन करावं. कैलासवासी रवी मयेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रणझुंजार क्रिकेट क्लब यांनी ही आयोजित केलेली प्रीमियर लीग स्पर्धा आज गेले 3 दिवस चालते. याच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही आलो होतो. आपले सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि पितृतुल्य सन्माननीय अण्णासाहेब सामंत यांच्या हस्ते या प्रीमियर लीगचं ओपनिंग झालेलं होतं, आणि आज याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे हरचिरी विभागाचे युवा सेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय प्रशांतजी चाळके, सोमेश्वर गावचे उपसरपंच सन्माननीय उत्तमजी नागवेकर, सन्माननीय प्रदीपजी कीर, आणि खास मला आज कौतुक वाटलं ह्या सगळ्या रणझुंजार क्रिकेट टीमचं, ज्यांचं नियोजन मी असं कुठेही पाहिलेलं नाही. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा बक्षीस वितरण सोहळा आणि हा कार्यक्रम संपन्न, इथे स्पर्धा संपन्न झाली, ते रवी मयेकर यांच्या दोन्ही कन्या ऋतिका आणि तन्वी, ह्या दोघींना तुम्ही सन्मान दिलात. खरोखरच रवी मयेकरांच्या स्मृतीला उजाला मिळाला. त्याचबरोबर आपल्या सुप्रियाताई इथे उपस्थित आहे. आपण दाखवून दिलं की 50% महिला आरक्षण नाही आहे, तर तुम्ही 50% महिलांना स्थान दिलेलं आहे. या क्रिकेटचं आयोजन करणारे आणि आमचा बंड्या शेठ मयेकर, मला त्याचं नावच नाही माहिती. मी हिलाच विचारलं हा निलेश मयेकर कोण, कारण आम्ही कधी निलेश हे नाव ऐकलेलंच नाही. आम्ही बंड्याच म्हणतो. तेव्हा आमचा सर्वांचा लाडका बंड्या मयेकर, आमचा अभि, आणि सर्वच पाठी बसलेले आमचे प्रकाशजी मयेकर काका, आमचा बंटी, कुंभारताई, आणि सर्वच उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचा पप्या साळवी, अनिकेत. आणि खरोखर कौतुक करावं, सूरजची मूर्ती लहान आहे, वयाने पण लहानच असेल, परंतु एवढा डोलारा सांभाळणं सूरज कठीण असतं. त्यासाठी मोठी मंडळं, मोठा पाठिंबा असावा लागतो. परंतु सूरज, तुझ्या पाठी ही सर्व टीम तुझी, सर्वांचीच नावं घेत नाही, पण पाठी उभी असलेली सर्व तुझी टीम, तुझे ग्रामस्थ, या सगळ्यांच्या सहकार्यावर तू हा डोलारा उभा केलास, आणि ही प्रीमियर लीगची स्पर्धा खूप उत्साहात आणि जोशपूर्ण इथे संपन्न झाली. या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अनेक या सोमेश्वर पंचक्रोशी मर्यादित मधले संघ इथे खेळून गेले असतील, आणि आज आपल्याला उपविजेता झालेला संघ मंगलमूर्ती आर्ट चाळकेवाडी, याचं प्रथम अभिनंदन करते, कारण आपण उपविजेते झालात म्हणून आपल्याला दुसरा संघ विजेता झालेला आहे. आणि माणिक 11 भाटकर कोण,
माणिक 11 संघ भाटकर कोण, त्याचे ओनर आमचे प्रथमेश उर्फ बंटी यांचं मी खास करून अभिनंदन करते. या सर्व टीमचं अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही या सर्वांना खेळ दाखवलेला आहे. परंतु मी परवाच जाळकेवाडीच्या सुद्धा कार्यक्रमाला गेले होते. तिथे सूरज एक आपला मोहिते म्हणून आता जुना खेळाडू आहे, त्याने खंत हे केली की ताई तुम्ही सांगता ते सगळं बरोबर आहे, तुमच्यातली मुलं पुढे गेली पाहिजे. म्हणजेच ह्या सर्व जेव्हा मंडळं किंवा छोट्या छोट्या वाड्या गाव हे स्पर्धा आयोजित करत असतात त्याच्यामागे एकच उद्देश असतो की आपल्यातला एक तरी स्पर्धक, आपल्यातला एक तरी खेळाडू किमान स्टेट लेवलला तरी गेला पाहिजे, किमान का तर नॅशनल लेवलला सुद्धा तुम्ही गेलातच पाहिजे आणि तुमच्यात ते गुण असतात, तुम्ही पुढे व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक खंत उपस्थित केली की ते म्हणाले आम्ही जेव्हा गोगटे कॉलेजला सिलेक्शनला गेलो त्यावेळेसची गोष्ट असेल, अजून 10 वर्ष झाली असतील त्याला, मोहिते म्हणून चाळकेवाडीतले होते. तर त्यावेळी आमचं सिलेक्शन झालं नाही. तर प्रशांत सिलेक्शन का झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खेळतो, आम्ही ह्या ग्राउंडवर आम्हाला उपलब्ध होतात आणि खेळतो, पण आम्हाला व्यवस्थित कोच मिळत नाही. आणि कोच मिळण्यासाठी ताई तुम्ही प्रयत्न करा, उदयजी सामंत साहेबांना सांगा, किरणजी सामंत साहेबांना सांगा. परंतु परवा इथे ओपनिंगला माईक नव्हता, परंतु आम्ही अण्णाजी सामंत साहेबांच्या इथे मी बोलून ही खंत दाखवली. पण अण्णांनी असा शब्द दिला आहे की आपल्यातली जी मुलं खरोखरच मेहनत करणार असतील आणि खरोखरच तुम्हाला एक म्हणजे त्याच्यामध्ये एक आपलं सिद्ध करायचं एक करिअर, त्यांनी खरंच आपली एक नावं नोंदवा पंचक्रोशीची. आपण भैयाजी सामंत साहेबांना विनंती करणार आहोत आणि तुमच्यासाठी चांगला कोच देऊन तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करणार आहेत. की आमची इच्छा अशी आहे की ह्या छोट्या मैदानातून तुम्ही मोठे झाला पाहिजे, मोठ्या स्टेट लेवलला आम्ही तुम्हाला पाहिलं पाहिजे, आमचा हा खेळाडू हा असं आम्ही म्हटलं पाहिजे. तरी चांगली संधी उपलब्ध करून झाली आहे. तर मी सर्वच मंडळाच्या टीमना, तुमच्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्या प्रशांत तुम्ही पुढाकार घ्या आणि पंचक्रोशीतली जेवढी मंडळं आहेत त्यात जहार होणारी जे कलाकार आहेत, क्रीडा स्पर्धक आहेत, त्यांना तुम्ही निवडा आणि त्यांच्यासाठी कोच उपलब्ध करून देण्याचं आपण भैयाजी सामंत साहेबांकडून अण्णासाहेब सामंतांनी आम्हाला वचन दिलं आहे. त्यामुळे एवढंच मर्यादित न राहता तुम्ही पुढे गेलं पाहिजे. तुम्ही दोन्ही संघांनी खूप छान अतिशय खेळ सुरू केला होता आणि छान खेळ खेळला आहेत. पण शेवटी स्पर्धा आहे, स्पर्धेत काही होऊ शकतं, जवळ गेलेले मागे येऊ शकतात, मागे गेलेले पुढे जाऊ शकतात. तर अतिशय छान तुमच्या उत्स्फूर्तपणे खेळलात. दोन्ही संघांचं मी अभिनंदन करते आणि या आयोजकांचं सुद्धा अभिनंदन करते. तुमच्या पाठीशी, मंडळाच्या आणि स्पर्धकांच्या पाठीशी सुद्धा आम्ही सर्व व्यासपीठातील मंडळी खंबीरपणे उभे आहेत असे सांगते. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद मॅडम. आपण जी खंत व्यक्त केल्यात भैयाजी सामंत सर आणि अण्णाजी सामंत सर जरूर आपले पूर्ण करतील आणि लवकरच आपल्या रत्नागिरीला एक नवा कोच आणि चांगलं ग्राउंडही लवकरात लवकर मिळेल. जरूर शिवाजी स्टेडियमचं काम चालू आहे, तेही लवकरात लवकर आपल्यासाठी होईल आणि तिथेही चांगल्या दर्जाच्या स्पर्धा होतात आणि याहीपेक्षा चांगल्या दर्जाच्या स्पर्धा होतील. आता टेनिस क्रिकेट पाहिलं गेलं तर गल्ली क्रिकेट म्हणून समजलं जायचं, पण तो टेनिस क्रिकेट आता गल्ली क्रिकेट राहिलं नाही आहे, स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचले आणि व्यावसायिक क्रिकेट खूप मोठे झाले. आपण इथेच थांबूया, कारण इथून पुढे आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो प्रेक्षणीय सामना आपण क्वालिफायर 2च्या अगोदर खेळवला होता, त्या एक्झिबिशन मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी जातोय. कोण आहे, कोणाला माहिती आहे? यस, राईट, निशांत कांबळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी इथे ठरत असताना निशांत कांबळे. ऑफ द मॅचचा मानकरी निशांत कांबळे कांचनताई नागवेकर यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येते. टी शर्ट आणि आकर्षक चषक, टी शर्ट आणि मेडल असं असेल. आपल्या संघासाठी निशांतनं गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही प्रकारामध्ये चांगला खेळ अतिशय उत्कृष्टरित्या केलाय आणि त्या जोरावर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण प्रत्येक सामन्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून देतोय. ते आम्हाला सोनमताई चव्हाण आणि गिरीशजी कोचरेकर म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी शाखा यांच्याकडून सुपूर्द केल्यात. त्यांचंही जरूर सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आणि त्यांची टीम ही लाईव्ह स्पर्धा करताना आपल्याला पाहायला मिळते.
आणि तदनंतर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी कोण आहे? आज मात्र सगळं व्यवस्थित ओळखले जाते. प्रणित नागवेकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडूंमध्ये 31 धावा. अंतिम षटकामध्ये हाहाकार माजवला. सलग 3 चेंडू 3 षटकार या फलंदाजानं टोकलं आणि या स्पर्धेमध्ये 2 वेळा या खेळाडूंना ही करामत करून दाखवल्या. कालच्या दिवसामध्येही 3 चेंडू 3 षटकार ठोकत असताना आज मात्र संघ अडचणीत सापडला. तेव्हाही इथे मात्र तीच कामगिरी केली आहे. प्रशांतजी चाळके सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा इथे सुपूर्द केला जातोय. आकर्षक चषक इथे आता आपण देत असताना आकर्षक टी शर्ट सोनमताई चव्हाण गिरीशजी कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री साई शाखा रत्नागिरी यांच्याकडून हा सुपूर्द केला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे मात्र ठरत असताना चषक आम्हाला प्रतीक माटल यांनी सुपूर्द केला. सामनावीरचा मानकरी आणि तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज. आता ओळखा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील अजून सगळ्यांचं चुकीचं ठरतंय. 6 इनिंग मध्ये 11 विकेट्स ज्याच्या नावावर राहिल्या स्मितेश बोरकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट गोलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. उत्तमजी नागवेकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र गौरवण्यात येते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जरूर पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकापासून गोलंदाजी करत होता. आपल्या संघासाठी चांगला खेळ जरूर केलाय. नितेश, आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपण बोलावं. आपण स्वतः आयोजक आहात, परंतु इतर खेळाडूंची साथ आणि तुझ्या आयोजकांची साथ कशी होती या स्पर्धेसाठी? आयोजन म्हणजे प्रथम म्हणजे मी सर्व मान्यवरांचे आभार करतो की मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल. आयोजन 1 नंबरच होतं, कारण मी पण त्याच्यामध्ये होतो. पण मला जितू चाळके हा माझा संघमालक होता, त्यांनी मला आयकॉन होण्याची संधी दिली. परंतु माझ्याकडून फलंदाजी थोडी माझ्याकडून खराब झाली थोडी, त्यामुळे मला थोडं नाराज व्यक्त झालं. परंतु आमच्यापेक्षा चांगला गेम समोरच्या टीमने केला. खूप सुंदर गोलंदाजी फलंदाजी केली, त्यामुळे त्यांना 100% यश भेटलं. आम्ही थोडे फलंदाजीसाठी थोडे कमी पडलो, त्यामुळे आमचा संघ उपयोगी झाला. पण आम्ही नेक्स्ट टाईमला नक्की प्रयत्न करू की आमचा संघ मालकाला आम्ही खुश करण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद. नक्कीच पुढील वर्षासाठी आपल्याला शुभेच्छा जरूर असतील. परंतु तदनंतर आपण जातोय या स्पर्धेतील सर्वांचं लक्ष लागून राहिलेला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर कोण असेल? कोणी सांगू शकते? या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सिद्धेश नागवेकर. 5 इनिंग 126 धावा. स्वतःला सिद्ध या खेळाडूनं अनेक वेळा केलंय. नावामध्ये सिद्धेश आहे आणि सिद्ध करत असताना अनेक वेळा पाहायला मिळाला. प्रदीपजी केर यांच्या शुभ हस्ते सिद्धेश नागवेकरला गौरवण्यात येते. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील खूप दावेदार होते. त्यामध्ये आपल्याला पाहिलं गेलं तर शैलेश कांबळे, तदनंतर पंकज ज्यानं एका सामन्यामध्ये तब्बल 5 झेल घेतले होते, तेजस कांबळे, विशाल बोरकर, श्रेयस, अनिकेत, इतकी हिंट दिली आहे. त्यामध्ये एक नावही सांगितलंय मी. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी जाते विशाल बोरकर. मनोरंजन चिंचकरी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगली क्षेत्ररक्षण जरूर करून दाखवलं होतं. निलेश मयेकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र विशाल बोरकरला गौरवण्यात येते. हे मेडल इथे मात्र त्याच्या सुपूर्द केले जाईल आणि आकर्षक चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि त्यानंतर सिक्सर किंग बरोबर सिद्धेश नागवेकर सिक्सर किंग 5 इनिंग मध्ये 15 सिक्स. इथे मात्र या खेळाडूंना खेचलेत आणि मार्कर ठरतोय सिद्धेश नागवेकर. प्रकाश मयेकर यांच्या शुभ हस्ते सिद्धेशला इथे मात्र गौरवण्यात येईल. 5 इनिंग मध्ये 15 षटकार इथे मात्र केसले गेलेत. दोनदा 40+ खेळला, एक अर्धशतक त्याच्या नावावर राहिला आणि एकदा 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. खूप चांगली फलंदाजी जरूर पाहायला मिळेल. प्रत्येक वेळी संघ अडचणीत सापडला होता तेव्हा स्वतःला सिद्ध करून दाखवलं या खेळाडूनं, तो सिद्धेश नागवेकर. आणि त्यानंतर मी आमंत्रित करेन विनंती असेल एक्झिबिशन मॅचची टीम किंवा कर्णधार खेळाडू जेवढे उपस्थित असतील तेवढे या. ती ट्रॉफी आपण सुपूर्द करतोय. आणि विनंती असेल रेस्ट ऑफ RPL आणि संघ आपण सोमेश्वर गावातील एक खेळाडू आणि पंचक्रोशीतील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक्झिबिशन मॅच जी पार पडली त्यातील निवडक खेळाडू होते. बेस्ट ऑफ सोमेश्वर एका बाजूला राहिला आणि एका बाजूला रेस्ट ऑफ RPL म्हणजेच RPL मधील हेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळाले. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एक्झिबिशन मॅचचा रेस्ट ऑफ RPL हा संघ आपण पाहिला. त्यानंतर उपविजेता संघ मंगलमूर्ती आर्ट जितू चाळके अँड कंपनी. विनंती असेल सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे गौरवण्यात येईल. मंगलमूर्ती आर्ट जितू चाळके अँड कंपनी. जितू कंपनी चाळकेवाडीचा संघ आणि ही पूर्ण टीम. स्मितेश बोरकर फलंदाजीमध्ये थोडासा गडबडला, फलंदाजी झाली नव्हती या स्पर्धेमध्ये पूर्णपणे. विनंती असेल थोडस आपण खाली बसून घ्या, मान्यवरही थोडेसे दिसू देत. थँक्यू डीजे. आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष लागू आहे. मला माहिती आहे मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार. मॅन ऑफ द सिरीजचा चषक मी सुपूर्द करण्याची विनंती करतोय. ऋतिका मयेकर आणि तन्वी मयेकर या दोघींच्या हस्ते हा चषक सुपूर्द केला जाईल. आणि मॅन ऑफ द सिरीज मानकरी कोण असेल. अजून सिद्धेश नागवेकर आहे का या रेस मध्ये. प्रणित नागवेकर, हर्षल कांबळे या मॅन ऑफ द सिरीज ज्यानं 5 विकेट आपल्या नावावर केल्या, वेगावर स्वार झाला. अनिकेत कांबळे 128 धावांचं 5 विकेट. अनिकेत कांबळे सोमेश्वरची तो खेळाडू जरूर उपस्थित नाहीये परंतु त्याचा बंधू मैदानाच्या आत इथे इथं आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिका मयेकर आणि तन्वी मयेकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र चषक सुपूर्द केला. आणि तदनंतर आमंत्रित करेन रणझुंजार प्रीमियर लीगचा पर्व 1 चा मानकरी मानिक 11 बंटी भाटकर. बंटी भाटकर संघ मालक, हर्षल कांबळे आणि पूर्ण टीम. हर्षल कांबळे
जरूर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नाखुश करतोय, परंतु त्याचा बोलबाला कधी राहील हे पाहायचं. 2 वर्षापासून मी त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आतुरलोय, परंतु तशी बॅटिंग होत नाहीये. हर्षल कांबळे आणि पूर्ण टीम बंटी बाटकर यांचा संघ. बंटी बाटकर, खूप खूप शुभेच्छा आपल्याला अनेक स्पर्धांसाठी यापुढील. रोख रक्कम आणि हा आकर्षक चषक T20 वर्ल्ड कपची आठवण करून देणारा हा चषक आपल्याला पाहायला मिळते. बंटी बाटकर, हर्षल कांबळे, तर अनेक हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. रवींद्र उर्फ बंधू मयेकर यांच्या स्मरणार्थ रणझुंजार प्रीमियर लीग पर्व पहिलं आपण इथे मात्र संपन्न करतोय. रणझुंजार प्रीमियर लीग पर्व पहिलं इथेच मात्र संपन्न होते आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. असंच सहकार्य इथून पुढे आम्हाला कराल हेच आम्ही जरूर अपेक्षा करू.